कर्जत सुपरफास्ट, वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल। माथेरान म्हणजे जगप्रसिद्ध असणारं थंड हवेचं ठिकाण। जगभरातून लाखो पर्यटक माथेरानला फिरण्यासाठी येत असतात आणि या पर्यटनावरच माथेरानचा रोजगार चालतो। वस्तू विक्रींचे स्टॉल, खाण्याचे स्टॉल, घोडेस्वारी अशा काही माध्यमातून इथल्या स्थानिकांना रोजगार मिळतो। गेल्या काही दिवसांपूर्वी रोहित खोत या यूट्यूबरनं माथेरानमध्ये पर्यटकांची लूट होते अशी समस्या मांडली होती। आम्ही रोहित खोत यांच्याशी संपर्क करून सगळी घटना जाणून घेतली। माथेरानला जाताना नेरळमधून प्रवेश करतानाच जर तुम्ही कॅबनं येत असाल तर तुमच्याकडून 500 रुपयांची वसुली होते आणि वैयक्तिक कारने येत असाल तरी सुद्धा तुमच्याकडून पैसे घेतले जातात। ही लूट आहे असं म्हणत एका पर्यटकानं नाराजगी व्यक्त केली। माथेरानमध्ये पार्किंगमध्ये आल्यानंतर अश्वचालक हजारो रुपयांची मागणी करतात, प्रत्येक पॉइंटचे वेगळे पैसे असं सांगत पर्यटकांना माथेरान हे चालण्यासाठी अवघड आहे अशी भीती भरतात। पुढे आल्यानंतर तिथे ई रिक्षा असली तरी येणाऱ्या पर्यटकांची संख्या जास्त असल्यानं लांबच लांब रांग लागते। आधी माथेरानला पर्यटकांना वाहून नेणाऱ्या हात रिक्षा होत्या, पण ती अमानवी प्रथा असल्यानं बंद झाली। माथेरान हे प्रदूषण विरहित राहावं म्हणून पर्याय म्हणून ई रिक्षा सुरू झाली, पण त्यामुळे इथल्या अश्वपालकांना उपासमारीची वेळ येईल असा प्रश्न उभा राहिला। त्यामुळे स्थानिक प्रशासनानं योग्य त्या सूचना करत पर्यटकांच्या खिशाला परवडेल असा दर नियमित करणं गरजेचं आहे। अश्वचालकांना सुद्धा परवडेल आणि पर्यटकांना सुद्धा आनंद मिळेल या दरावर आता स्थानिकांनीच मार्ग काढायचा आहे। माथेरानला घोडा लागणारी लूट होते असा संदेश बाहेरून येणाऱ्या पर्यटकांपर्यंत जात आहे। पर्यटकांची दिशाभूल करून त्यांची फसवणूक करणारे कोण आहेत त्यांचाही शोध नक्कीच घ्यावा लागेल, नाहीतर माथेरानच्या नावाला काळीमा लागेल आणि पर्यायानं इथल्या पर्यटनावर सुद्धा त्याचा परिणाम होईल। नमस्कार। आपल्या महाराष्ट्राचा किंवा भारताचा पर्यटन विकास होईना का नाही हे जे एक मी अनुभव प्रत्यक्षात घेतलाय। म्हणजे मी इथं माथेरानला फिरायला आले, कार पार्किंगला आल्यानंतर काही घोडेवाले इथं आले, म्हणजे अक्षरशः आम्हाला तिथं घोडाच लागला असता, पण मी त्यातनं वाचवलो। म्हणजे अगदी इथनं घोड्यानं वर सोडतो म्हणतात, इथं दुसरी काही सोय नाही, चालत जायला लागला तुम्हाला तर मोठा कडा आहे, चालत जाणं शक्यच नाही, घोड्यावरनं सोडतो वगैरे बोलतात। आणि एकेकाचं 1000 रुपये 2000 रुपये सीझन असला की 5-5 हजार पण घेत असतील। तर आम्ही इकडची तिकडची माहिती काढली, वरती प्रवासी कर भरतोय तिथं त्यांना विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं की बाबा इथनं 2 मिनिटाच्या अंतरावर गेला की तुम्हाला ई रिक्षा पण आहे आणि अगदी 35 रुपयाला तुम्हाला तिथनं वरती मार्केटला सोडतात। हे बघा, ही ती रिक्षा आहे जिथं कार पार्किंग केलेली, तिथनं 2 मिनिटं चालत आल्यानंतर ही रिक्षा इथं तुम्हाला भेटत्या। आणि घोडेवाली म्हणलेली तुम्हाला लय मोठा डोंगर वगैरे चढायला लागतोय, मग आम्हाला 2 मिनिटात घुमवत आणले। मग तिथनं पुढे तुम्ही चालत पण फिरू शकताय, फार सुद्धा काय चालायला लागण्यासारखं नाही, मस्त सावली आहे, झाडातनं चालत जाऊ शकताय। मग इथं ही घोडेवाली एवढं 1000 आणि 2-2 आणि त्यांना म्हटलं पॉईंट त्यात, आणि वरनं काय सांगितलं की तुम्हाला इथले पॉईंट आम्ही सगळे दाखवत नेतो। पॉईंट म्हणजे काय नाही, सगळीकडे पॉईंट म्हणजे दरीच दिसणार आहे तुम्हाला, तुम्ही ते चालत कव्हर करू शकता। अगदी एक म्हणजे अर्धा किलोमीटरमध्ये तुम्हाला 3-3, 4-4 पॉईंट आहेत। ते पॉईंट दाखवायला पण म्हणे एक पॉईंट दाखवायला 600 रुपये, एक पॉईंट दाखवायला 1000 रुपये। आणि आता जे आम्ही कार घेऊन आलोय, कार घेऊन आलेली लोक आहेत ना, त्यांचं मी एक वेगळंच ऐकलं। म्हणजे मी विचारलं, माहिती काढली की बाबा तुम्ही कसं आला वर येताना, तर त्यांच्या बाबतीत जे काय घडलं तर ते प्रत्यक्षात त्यांच्याकडूनच ऐका तुम्ही। तुम्ही माथेरान स्टेशनला आहे, मग तुम्हाला खाली येताना कसं आलाय तुम्ही? माथेरानला येताना नाही, आता तुम्ही इथं येताना काल कसं आलाय? काल खूपच प्रवास आमचा हेक्टिक झाला। अगोदर आम्हाला कॅब एंट्री म्हणून फक्त 500 रुपये फक्त त्यांनी यायचे द्यावं लागले। 500 रुपये तुमच्याकडनं घेतले? हा, 500 रुपये फक्त यायचे। आयदर त्यांच्या व्हेकलने या तुम्ही 500 रुपये देऊन, नाही स्वतःच्याच व्हेकलने 500 रुपये द्या कॅबनी। म्हणजे टॅक्सीचे वेगळे वेगळे टॅक्सीचे आम्हाला 700 वेगळे पे करावे लागले आणि अपार्ट फ्रॉम दॅट पण 500 रुपये एक्स्ट्रा फक्त घाट चढायसाठी, आणि ते पूर्णतः लूट आहे। आणि मग तुम्ही नंतर तिथं वरती आल्यानंतर 50 रुपये जो प्रवासी कर दिला प्रत्येकी, आणि नंतर ते असे आपल्याला इन्फ्लुएन्स करतात किंवा अशी सिच्युएशन क्रिएट करतात की आपल्याला त्यांचा तो घोडा करावाच लागतो। जर इन्फॉर्मेशन घ्यायला पाहिजे अशी सिच्युएशन क्रिएट करतात ते, इन्फॉर्मेशन अभावी आपण हे सगळं भाग पडतो त्यांना पैसे द्यायला।
हे सगळं होते तिथे. म्हणजे माझ्यासोबत सुद्धा हेच घडले म्हणून मी तुम्हाला सेम प्रश्न विचारायला लागलो. मी याच्यावर माझ्यासोबत जे काय घडले त्याचा व्हिडिओ करणारच आहे, पण म्हणजे असं नको व्हायला की फक्त माझ्यासोबतच घडले, तुमच्यासोबत अजून सुद्धा काही. आणि सगळ्यांसोबतच ते करतात. जे इन्फॉर्मेशन ज्यांच्याकडे इन्फॉर्मेशन आहे ते मग त्यांना वाट भेटते, पळवाट भेटून जाते त्यांच्याकडून. पण जे इन्फॉर्मेशन आहे आमच्यासारखे तुमच्यासारखे मग ते तसे फसतात त्यांच्या घोड्याला हे ते. आणि आता इथं ई रिक्षा जिथं मिळते ना, इथल्या नगर परिषदेनं त्याकडे पण लक्ष दिलं पाहिजे. कारण इथं ही गर्दी बघा, म्हणजे मी त्याचे वेगळे फुटेज तुम्हाला दाखवतो इथं. तर ही गर्दी बघा एवढ्या ई रिक्षामध्ये सुद्धा 3 ते 4 ई रिक्षा तुम्ही ठेवलेल्या आहेत इथं. तर जर लोकांना म्हणजे तुम्ही यांना सपोर्ट करताय असंच आहे ना की बाबा इथं रिक्षा कमी आहेत जावा घोड्यानं, तर ई रिक्षामध्ये सुद्धा वाढ केली तर त्यामध्ये सुद्धा तुम्हालाच फायदा मिळणार आहे. जे ट्रेननं ज्यांना हाऊस आहे ते जातातच. आणि तुम्हाला घोड्यावर बसूनच जायचं असेल तर तिथं वरती मार्केटला गेल्यानंतर माथेरान मार्केटला अगदी 300 ते 400 रुपयेमध्ये तुम्हाला तिथले पॉईंट्स पण दाखवतात आणि तेवढ्या रुपयामध्ये घोडे अवेलेबल आहेत. मग हिथं ह्यांची वेगळीच लूट, 2-2 हजार काय 3-3 हजार काय. मग तुम्ही स्थानिक घोड्यावर बसायचं तर स्थानिक लोकांकडून 300-400 रुपयाला पण घेऊ शकता. मला एवढंच म्हणायचं आहे, तिथं कोणी गायडन्सला नाही माथेरानला आल्यानंतर, तिथं पोलीस नाहीत, सांगणारी कोण लोक नाहीत की बाबा इथं जावा, टॉय ट्रेनने तुम्हाला 55 रुपये तिकीट भेटते, इथनं 2 मिनिटाच्या अंतरावर चालत गेल्यानंतर तुम्हाला रिक्षा भेटते, हे सांगण्यासाठी तिथं कोणच नाही. आम्ही स्वतः शोधत आल्यानंतर मग आम्हाला रिक्षा भेटणार, मग आम्ही त्या रिक्षानं जाणार. म्हणजे आम्हाला आज समजलं, पण किती जण फसत असतील रोज 1000 रुपये देऊन. अशी बरीच लोक असतील इथं एकदा माथेरानला आले आता परत नाही बाबा इकडं अशी म्हणत असतील. एक मुद्दा सांगायला राहिला, वरती माथेरानला जाताना तुमच्याकडे कॅश जवळ ठेवा. आमच्याकडे नव्हती कॅश, मग तिथल्या हॉटेलवाल्यांच्याकडनं कॅश घ्यायला गेलो आणि कॅश 1000 रुपये त्यांना गुगल पे केले आणि 10% त्यांना दिले. म्हणजे 10% कट करूनच तिने आम्हाला 900 रुपये दिले. असं आहे, त्यामुळे कॅश जवळ ठेवा. तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा. कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.